नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत मुंबईमध्ये वरळी कोळीवाड्यातील साई भक्त मंडळ यांचा जो पायी दिंडी सोहळा आहे तो आपल्याला शिर्डीच्या दिशेने निघालेला मिळतोय। तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा आग ओकतोय तरी देखील मात्र 300 ही श्रद्धा भाव आणि काय शिर्डीचा एक महिमा आहे ते आपल्याला तुम्हाला दाखवतोय। त्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतंय हे सर्व आपल्याला सर्व कोळीवाडीतील आपल्याला बंधू एकोपा बघायला मिळतोय। 1000 वर्षांची परंपरा असणारा साईच्या चरणी असणारा भक्तगण आहे तो आपल्याला वरळीच्या कोळीवाड्यामध्ये बघायला मिळतोय। आणि त्या अनुषंगाने दादा माझ्याकडे जोडले आहेत। बंधू, काय आनंद होतोय की अनेक वर्ष आपण या पायी दिंडी सोहळ्यातून जात असता तळपता सूर्य डोक्यावर आहे, सूर्यराजा आग ओकतोय, एकीकडे आपण परमेश्वराच्या दर्शनासाठी चाललेला आहे। किती लोकसंख्या आहे? आमच्या साई भक्त मंडळाचे 300 साई भक्त आम्ही चालतोय, गेले 21 वर्ष चालतोय। बाबांची प्रचिती, बाबांचा अनुभव खूप आहे आम्हाला। तसेच वयस्कर माणसं सुद्धा आहेत आणि यंग पोरं सुद्धा आहेत। बाबांची प्रचिती बोलली गेली तर शिर्डीचं ज्याचे लागतील पाय टलतील अपाय सर्व त्यांचे, माझ्या समाधीची पायरी जो चढेल दुःख हे हरवल सर्व त्यांचे, असे बाबांनी आम्हाला श्रद्धासबुरीचा मंत्र देऊन आणि हे सर्व यंग पब्लिक आपला आई वडिलांना आशीर्वाद घेऊन साई चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी जातो। आणि आमचे दादा 2 शब्द बोलतील तुमच्याकडे। दादा, काय आनंद, गेले अनेक वर्ष आपण सेवा करता, हे किती वर्ष? आपलं मंडळाचं साईभक्त मंडळाचं 21वं वर्ष आहे। मंडळात आपण सेवेकरी असताना सर्व सेवेकरींनी मिळून जवळजवळ 150 यात्रेकरू 200 यात्रेकरू यात्रा सुरू केली। आता 300-350 यात्रेकरूंना दरवर्षी आम्ही गुढीपाडवा ते रामनवमी मंडळ सोबत घेऊन जाते यात्रेकरू। कसा टप्पा असेल पुढचा टप्पा? आम्ही आता सकाळी 6 वाजता पहाटे 6 वाजता वरळी साई मंदिर आहे किल्ल्यानजीक, तिकडनं निघालो आणि आता प्रथम नाश्त्याला आम्ही सायनला थांबलो। आता विक्रोळीला आम्ही कन्नमोर नगरला आमचा जेवणाचा हॉल्ट आहे। दुपारी 2 वाजता तिकडे पोहोचल्यानंतर आरती वगैरे होणार आणि जेवण होणार आणि तिकडनं पुन्हा 5 वाजता आम्ही प्रस्थान करणार। 1 पासून सुरू केलेला प्रवास जवळजवळ आज 300 लोकांवरून टेपलेला आहे। दिवसेंदिवस साईंची भक्ती, साईंची श्रद्धा, साईंचा भाव वाढता वैभव, काय आनंद होतो? साईंचे भक्त वाढत, साईंच्या भक्तामुळे काय होते, आपल्या शरीरामध्ये आपल्या जी वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरच्यांशी बी आपले व्यवहार व्यवस्थित सुरळीत जातात। आई वडिलांशी कसं बोलावं बाबांनी आम्हाला सगळं शिकवलेलं आहे। बाबा आम्हाला घेऊन जातात आणि बाबा घेऊन येतात। सर्व भक्तांच्या पायाला फोड आले तरी भक्त आपले साई भक्तांच्या नामस्मरण घेऊन चालत असतात। आणि म्हणून आपण बघतोय ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असेल, तरुणे असतील, यामध्ये मोठ्या संख्येनं आपल्याला जो भक्तांचा जो एकोपा जो बघायला मिळतोय तो वरळी कोळीवाडा ते आपल्याला शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या साई आपल्याला ह्या दिंडी सोहळ्यामध्ये बघायला मिळाला। कॅमेरामॅन सेमिका गंद्रेसह रिपोर्टर सागर पाटील, मुंबई।